बघत आहे मित्रांनो. आपण जे करतो त्याला ट्रॅप ट्रेडिंग म्हणतात आणि गोल्डमध्ये सुद्धा ट्रॅप ट्रेडिंग ही खूप चांगल्या पद्धतीने वर्क होते मित्रांनो. ट्रॅप ट्रेडिंगवर मी पूर्ण एक ट्रॅप कसे होतात, कारण की मार्केटमध्ये आता 70 ते 75% ट्रॅप वर्क होत आहेत, कारण की प्राइस ॲक्शन सर्वांना माहिती आहे आणि बिग प्लेयर्सला सुद्धा हेच लागतं की आपण सर्व एकाच लाईनला ट्रेड केले. समजा सर्वांना माहिती आहे काही तर ब्रेकआउट झाला आणि ते सर्वांना दिसलं तर मोठे प्लेयर तिथूनच लिक्विडिटी घेऊन मार्केट खाली घेऊन येतात. तसंच मी एक तुम्हाला इथं एक्झाम्पल सांगतो मित्रांनो. जेव्हा मार्केट ह्या जवळपास ही रेड कॅन्डल होती तेव्हाच मला इथं कळलं होतं का इथं आपल्याला एंट्री भेटणार आहे, कारण की इथं एक चांगला ट्रॅप होतो मित्रांनो. हे बघा वरच्या साईडने एक ट्रेंड लाईन येते, जवळपास मार्केट इथून खाली आलं, इथं मार्केटनं पहिला रेजिस्टन्स घेतला, परत खाली कन्सॉलिडेट करून वर ब्रेकआउट केला, दुसरा रेजिस्टन्स घेतला, परत खाली येऊन डबल वर गेला, तिसरा रेजिस्टन्स, चौथ्याला मार्केटनं थोडं ब्रेक करून इथं कन्सॉलिडेट करून वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं मित्रांनो. इथं 90% लोकांनी काय केलं, बायची पोझिशन ॲड केली आणि स्टॉप लॉस इथं लावून दिले मित्रांनो. आणि स्टॉप लॉस म्हणजे जवळ आपल्यालाही माहिती आहे स्टॉप लॉस काय असतो. इथं सेलर्स आणि बायर्समध्ये कॉम्पिटिशन झालं असेल आणि वरच्या साईडला ब्रेकआउट झालं म्हणजे इथं बायर जास्त ॲड झाली आणि ही बायर ॲड झाली आणि खालच्या साईडला त्यांचे स्टॉप लॉस आहे आणि मार्केट कधीच सुद्धा तुम्हाला मोठे प्लेयर त्यांच्यासोबत पैसा बनवून देणार नाही मित्रांनो. ते कधी पण तुमचा स्टॉप लॉस हंट करून वर जातात आणि इथं बऱ्याचशा जणांनी बाय केला असेल आणि स्टॉप त्यांनी वर टार्गेट लावलं असेल आणि मार्केटमध्ये आपण काय म्हणतो, मार्केट आपला स्टॉप लॉस घेतं आणि तिथूनच वर जातं. तर मित्रांनो तुम्ही जे शिकलेलं आहे तुम्हाला फक्त त्याच्यात थोडा ॲडजस्टमेंट करण्याची गरज आहे आणि तीच ॲडजस्ट म्हणजे ट्रॅप ट्रेडिंग असते आणि आपण संपूर्ण ट्रॅप ट्रेडिंगवरच काम करतो मित्रांनो. हे बघा इथं काय झालं, मग यांचे इथून मार्केटने स्टॉप लॉस घेतले आणि मार्केट इथूनच वर गेलं. आपण